मी नीलम देवकर आणि आपण पाहत आहात ॲक्ट 20 न्यूज. आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण डिजियाना केबल नेटवर्कवरील मराठी बातमीपत्र पाहूयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. मराठा आरक्षणासाठी वाटेल ती किंमत मोजू, पण आता माघार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. काल रात्री शासकीय विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर जरांगे पाटलांची सभा झाली. या सभेला मराठा समाजाचा चांगला पाठिंबा मिळाला. विशेष म्हणजे महिलांनी या सभेला बऱ्यापैकी गर्दी केली होती. आंतरवाली सुरू झाला. जशा या ठिकाणी माता मावल्या बसल्यात, घेऊन एका दिवसात मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊ शकता म्हणून 4 दिवस. मराठा समाज 12-13% मागास झालाय. पुन्हा तुम्ही कायदा पारित एका दिवसात करू शकता म्हणून 4 दिवस. आले माझ्याकडे परत म्हणले असं होणार नाही, कायदा पारित करायचा असेल तर आधार लागतो आणि आधार दिल्याशिवाय कायदा पारित होत नाही. म्हणलं जमणार नाही. भाऊ परत वापस गेले. 2-4 दिवसांनी परत आले. त्याला दमत नव्हता निघत. सनाट जायची इमानच होत वाटत त्यांचं. आम्हाला व्यासपीठावर बसतो तर आमच्या आधी व्यासपीठावर 4 दिवसाला वापस आले. म्हणले आता 20 दिवस द्या. म्हणलं तुमचं मन नाही जमायचं. द विश्वास अनुराधा फाउंडेशन आणि पुरातत्व आणि संग्रहालय संचलनाच्या संयुक्त विद्यमानं पैठणी साड्यांचे प्रदर्शन पैठण या ऐतिहासिक नगरीत होत आहे. याविषयी संस्थेच्या संस्थापक रसिका वाकाळकर यांनी एका पत्रकार परिषदेत माहिती दिली. म्हणता येईल असं शासनाच्या वस्तुसंग्रहालयांमधून एकत्रित केलेलं 3 वस्तुसंग्रहालयं आहेत. नागपूर, सातारा आणि औंध. ह्या 3 म्युझियम्समधनं पैठण्या ज्या येत आहेत पैठणला, त्या एका वेळेला पैठणला एवढ्या जुन्या पैठण्या 100 ते 300 वर्षापूर्वी त्या कधीच एका ठिकाणी बघायला मिळाल्या नाही आहेत. तर ह्या प्रदर्शनाच्या निमित्ताने त्या आपणास मी आमंत्रित करते, त्वम फाउंडेशन आणि शासनाच्या वतीने, दोघांच्याही वतीने. कारण हे दोघांच्या हे झालं नसतं जर त्यांचा पाठिंबा नसता किंवा आमचा रिसर्च नसता. तर तुम्ही जरूर या, वाट पाहतो. पैठणी हे राजवस्त्र आहे. पैठणी ओरिजिनल पैठणची, पण आज पैठणची असून सुद्धा तिचे दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रचार आणि प्रसार होतोय पैठण सोडून, जसं की येवला. याबाबत काय? पैठणी ही जगाची आहे, फक्त पैठणची नाही आहे. GI 2009 साली आला, पण त्याचा इम्पॅक्ट स्टडी आपण केला आहे का? त्याला आता 10 वर्षाला वर होऊन गेले. सो मला पैठणचीच पैठणी आहे हे आपण जरी मानलं, 2000 वर्षाची परंपरा जरी असली तरी आज ते पैठणमध्ये तेवढं प्रचलित उचलून धरलं गेलं आहे का येवल्यात? हाही प्रश्न मी विचारू इच्छिते. आणि जर ते चांगलं काम करत असतील येवल्यात आणि पुढे नेत असतील, हा जो कॉमर्सचा विषय आहे, तर निश्चितच न्यावा. त्याच्यात चुकीचं काही नाही आहे. ओरिजिनल पैठणी हा जो एक प्रकार आजकाल मी ऐकते, पण ओरिजिनल काय आहे? जर ओरिजिनल आहे, यान ओरिजिनल आहे, काय ओरिजिनल आहे त्यातलं? म्हणजे आपण कशाला ओरिजिनल म्हणून काय विकतोय हे प्रत्येकाने ज्याचं त्यांनी ठरवावं, घेणाऱ्यांनी आणि विकणाऱ्यांनी, दोघांनीही. आणि दुसरा मुद्दा सांगायचा झाला तर पैठणी ही खूप जुनी परंपरा आहे आणि ही केवळ पैठणचीच आहे असं म्हणणं चुकीचं होईल. ही जगभर गेलेली आहे आणि जगभरच्या लोकांनी हिला जोपासलेलं आहे, पैठणच्याच लोकांच्या बरोबरीने. त्याच्यामुळेच हे परत पैठणला नेण्यात मला जो उत्साह आहे तो खूप दांडगा आहे. आणि ही पैठणची जी कला आहे, कॉमर्स नाही म्हणणार मी, तुमच्या लक्षात येतं मी काय म्हणते? कॉमर्स म्हणून सगळीकडेच प्रसार आहे, प्रचार आहे. आर्ट म्हणून माझ्यासाठी पैठणची पैठणी आहे. मॅडम, पण
याबाबत आज ही जी कला आहे या कलेलाही आज आपण जर बघितलं जिथून ज्या ज्या ठिकाणी उगमस्थान आहे तिथले त्याचे कारागीर कमी होत चालले. महागाईमुळे याच्यातून तो जो कारागीर आहे, जे जोडणी करणार आहे, जो रंगारी आहे, जो विणकर आहे, तो या व्यवसायापासून सगळी लाभ दूर जातो. याबाबत आपल्याला काय वाटतं? आपण पहिलं समजून घ्यायला पाहिजे की तो लांब का चाललाय, दूर का चाललाय, ते नेक्स्ट जनरेशनला त्याच्यात इंटरेस्ट का कमी झाला आहे. जेव्हा आपण ह्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकू तेव्हा आपल्याला समजेल की त्या विणकरांची संख्या कमी का होत चालली आहे. त्यांना जर ते जे आता दिवसभर काम करून त्यांना त्याच्यातनं जे त्यांची मजुरी, तो यान, त्याचं सगळं जे त्याच्यात केलेलं काम, ते सगळं जे मिळतं त्याच्यातनं मोबदला, त्याच्या प्रत्यक्ष त्या मोबदल्याच्या अपोजिट दुसरं काही रिक्षा चालवून किंवा वेठबिगारीचं काम करून जर जास्त मिळत असेल त्याच्यातनं त्यांना आवक, तर निश्चितच साहजिकपणे कोणीही माणूस शेवटी पोटाचा प्रश्न सोडवायला बघेल पहिला. तर ती संख्या जी कमी होती आहे ही आपणही विचार केला पाहिजे की आज जो घेणारा ग्राहक आहे तो कमी भागात सगळं मागतो आहे. पॉवरलूमशी तुम्ही हँडलूमची तुलना नाही करू शकत. आणि माझ्या मते पॉवरलूमही जेवढं रिक्वायर्ड आहे आपल्या पॉप्युलेशन लोकसंख्येच्यामुळे, त्याच्या प्राईसच्यामुळे की जे सगळ्यांना परवडतं आणि मिळतं, तेवढंच आपल्याला हातमागाचीही गरज आहे की ती एक वेगळी कला आणि संस्कृती म्हणून बघितली जावी. हे दोन्ही जरी सेम दुकानात विकलं जातं पण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि ही एक कला आहे, एक कॉमर्स आहे. आपण दोन्हीचा भाव एक नाही करू शकत. ते जेव्हा ग्राहकाला समजेल तेव्हा तो ग्राहक जेव्हा त्या विणकराची काळजी घेईल तेव्हा त्याच्यातनं ते पुढे अजून बरंच जाईल. पैठणला जसे पैठणीचे संवर्धन करण्यासाठी 7 बंगल्यावर पैठणी प्रशिक्षण केंद्र राज्य सरकारकडनं चालू केलं. बरोबर. असे केंद्र प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? माझा ह्याच्यावरचा विचार असा आहे की आता राज्य शासनाने हे जे 19 बंजारा टायगर फोर्सच्या वतीनं विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्तालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती भटक्या जमातीच्या लाभधारकांना विनाअट योजनेतून 1 ते 15 लाखांपर्यंतचे कर्ज देण्यात यावे, ही आणि इतर काही मागण्या करण्यात आल्या असल्याचं संघटनेचे अशोक राठोड यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या लोकांना कर्ज देण्यासाठी असलेल्या वसंतराव नाईक महामंडळाची भागभांडवल मर्यादा 1500 कोटी रुपये करण्यात यावी. वसंतराव नाईक महामंडळामार्फत 1 ते 15 लाखापर्यंतचे कर्ज त्वरित वाटप सुरू करण्यात यावे. राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीचे राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीचे नागरिक नसलेले मात्र सदर जातीचे प्रमाणपत्र मिळवून शासकीय सवलती लाटणाऱ्यांची SIT मार्फत चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. राज्याच्या विधान परिषदेत बोगसगिरीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या विधान परिषद सदस्य माननीय श्री राजेश राठोड यांना बोगसगिरी करणाऱ्यांकडून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. त्यांना त्वरित राज्य शासनाने विशेष सुरक्षा देण्यात यावी. राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीसह सर्व जातीची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. राज्यातील 65,000 शाळांचे खाजगीकरण करण्याचे शासनाने जे परिपत्रक काढलेले आहे ते तात्काळ परिपत्रक रद्द करण्यात यावे. सध्या कर्मचारी भरती करण्यासाठी जे काही खाजगी कंपन्यांना करार दिलेले आहेत रोजंदारीवर कर्मचारी घेण्यासाठी, ते करार GR रद्द करून राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांची नियमानुसार भरती करून लोकांना न्याय द्यावा. वसंतराव नाईक महामंडळामार्फतच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या तत्कालीन विद्यमान बहुजन कल्याण विकास मंत्री 2022मध्ये 73 दिवस चाललेले बेमुदत साखळी उपोषण सोडवताना दिलेल्या आश्वासनाची अद्याप पूर्तता केलेली नाही. त्यामुळे राज्यातील संपूर्ण बंजारा समाज जागृत झालेला असून शासनाकडनं जर दिरंगाई झाल्यास, न्याय देण्यापासून टाळाटाळ केल्यास या शासनाला वटणीवर आणल्याशिवाय बंजारा समाज गप्प बसणार नाही. याची शासनाने दखल घेऊन राज्यातील तमाम विमुक्त जाती व भटक्या जमातीला न्याय देण्यासाठी त्वरित पावले उचलून
शासन परिपत्रक काढून राज्यातील जनतेला न्याय द्यावा. नसता आम्ही जे 3 तारखेपासून आंदोलन सुरू केलेलं आहे, एक तर आम्ही या शासनाकडनं न्याय मिळवून SDPI संघटनेनं औरंगाबाद जिल्हा आणि शहर तसेच विभागाच्या नामांतराला विरोध दर्शवला असून आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर संघटनेने निदर्शनं केली. कुठल्याही प्रकारे शहराचं नामांतर करू नये ही SDPI ची प्रमुख मागणी आहे. दिवसीय जो धरना आंदोलन SDPI की ओर से रखा गया था, इसका सिर्फ और सिर्फ एक ही मकसद है कि औरंगाबाद का नाम औरंगाबाद ही रखा जाए. इसको जो है गैर कानूनी तरीके से इसको बदला ना जाए. आज इस मकसद को लेकर आज यहाँ पर एक दिन का सुबह 11 बजे से लेकर शाम 5 बजे तक धरना आंदोलन रखा गया था, जिसके अंदर मुझे यहाँ पर आप सभी के सामने बोलने का मौका मिला है. मंच पर बड़े बड़े लोग मेरे भाई यहाँ पर मौजूद हैं. मैं इस मौके पर एक ही बात कहना चाहूँगा, जो सत्ता में बैठे हुए लोग हैं, जिनके पास विकास की कोई प्लानिंग नहीं है, उनके पास तरक्की करने के लिए कोई प्लान नहीं है, कोई उनके पास रणनीति नहीं है, ना कोई विकास है, ना कोई बदलाव है, ना जनता की फलाह व बहबूद के लिए कोई काम है. हर तरीके से ये फेल होते जा रहे हैं. इसलिए तोड़ जोड़ की सरकार और एजेंसियों को इस्तेमाल करके लोगों को, नेताओं को जो है तो अपने पार्टियों में शामिल किया जा रहा है. तो ऐसे इस मौके के ऊपर मैं एक ही बात बोलना चाहूँगा कि हिंदू मुस्लिम की जो राजनीति, जो सियासत यहाँ पर खेली जा रही है बीजेपी भारतीय जनता पार्टी की ओर से, तो ये इस मुल्क की जो आवाम है वो गंगा जमनी तहजीब की दिलदादा है. गंगा जमनी तहजीब को लेकर चलने वाले लोग हैं. यहाँ पर हिंदू मुस्लिम सिख ईसाई आपस में है, सब भाई भाई. इस तरीके का कल्चर यहाँ पर देश की आज़ादी के बाद से अभी तक चलता आ रहा है. लेकिन भारतीय जनता पार्टी ये जो है सिर्फ और सिर्फ नफ़रत की राजनीति पर यकीन रखने वाली पार्टी है. और इनके राज में दंगे फसाद, लूटमार और देवगिरी महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग व श्रद्धा नर्सिंग होम यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्तानं आज राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. स्पर्धेत विविध महाविद्यालयातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. स्पर्धेसाठी मूकाभिनय, शास्त्रीय संगीत व मनोनाट्य असे विषय स्पर्धकांना देण्यात आले. स्पर्धेचं उद्घाटन पुण्याचे प्रसिद्ध बाऊ थेरपिस्ट ब्रेन ट्रेनर राहुल साळुंके यांच्या हस्ते करण्यात आलं. स्पर्धकांनी मुक्त अभिनयातून व्यसनाधीनता व मनोनाट्यातून एकटेपणा, अवसाद, चिंता, भीती आदी मानसिक विकृती व जनजागृतीशी संबंधित अभिनय सादर केले. प्रथम पारितोषिक मनोनाट्य शिवछत्रपती महाविद्यालय पाचोड, द्वितीय मूक अभिनय व तृतीय मनोनाट्य पारितोषिक देवगिरी महाविद्यालयातील स्पर्धकांनी मिळवले. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर दिलीप खैरनार यांनी मानसिक आरोग्याचं महत्त्व सांगितलं. स्पर्धेचे परीक्षण श्री राहुल साळुंखे पुणे व डॉक्टर नीरज बोरसे यांनी केलं. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. पाहत रहा डिजियाना केबल नेटवर्कवरील ॲक्ट 20 न्यूज. नमस्कार.